नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्याची. तर त्याचा निकाला संदर्भात हा व्हिडिओ बनवलेला आहे मी. त्याचा लेटेस्ट अपडेट काय असणार आहे त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल, तर या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या 26, 27, 28 आणि 29 तारखेला. तर त्याच्यातली पुरवठा निरीक्षक परीक्षा 3 दिवस झालेली आहे. 3-3 सत्रामध्ये झालेली आहे परीक्षा. ओके. आणि त्याचा जो हे आहे निकाल आहे, तो अजून काय केलं की प्रतीक्षेत आहे. अजून विद्यार्थ्यांना त्याचा निकाल भेटलेला नाही. लक्षात घ्या. तर हा निकाल आता फोन नंबर आता विद्यार्थ्यांनी कसं केलं की फोन केलेले आहेत. खूप वेळेस फोन केलेले आहेत. सगळे प्रयत्न केलेले आहेत. प्रॉब्लेम असा आहे की याच्या विभागामध्ये आता माझं जसं म्हणणं आहे, मी तर नॉर्मली काय करतो, की विभागमध्ये जाऊन नाही का बोलत असतो प्रत्येक ठिकाणी जर पाहाल तुम्ही. तर काय करतो, की म्हणजे फोनवर बोलण्यापेक्षा नॉर्मली तुम्ही विभागीय स्तरावरती जर जात असाल, विभागीय स्तर किंवा मेन मुख्यालयात, तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला प्रॉपर ॲन्सर भेटतं. तर नॉर्मली मंत्रालयातही तुम्ही बसू शकता किंवा इथेही जिल्हा याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, की फोन वगैरे करून हे करू शकता. आता माझं म्हणणं आहे, की ते जे विभाग आहे सध्या, ते उत्तर काय देत आहे, की आचारसंहितेमुळे आपल्याला रिझल्ट लावता येत नाही, असे निकाल देत आहेत. आणि काही-काही ठिकाणी असं सांगत आहेत, की IBPSने अजून आमच्याकडे निकाल दिलेला नाही. आता तुम्हाला दाखवतो. बघा 21 तारखेला 21/3/2024 ची आहे. तर याच्यामध्ये काय केलं, की पोलीस शिपाई पदांकरता काय केले, की ही जी आहे नियुक्ती देण्यात आलेली आहे. भले ही तात्पुरती असेल किंवा अस्थायी स्वरूपाची असेल ही, तर ही नियुक्ती दिलेली आहे. लक्षात घ्या 11 महिन्याची ही होती ही आणि 11 विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यांना काय करण्यात येईल, की 27 तारखेलाच बघा 27 तारखेलाच काय करण्यात येईल, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मेडिकल सगळं एका दिवशी आणि नियुक्तीही त्या दिवशी होणार आहे. त्याच्यानंतर ना बघा, बाकीचे विभाग सोलापूर महानगरपालिका असेल, त्याचा निकाल लागलेला आहे यांनी. ओके. निकाल लावलेला आहे. त्याच्यानंतर ना, आता हळू प्रत्येकाच्या विभागाचे निकाल लावत आहेत ते. काही-काही विभागाचे लगत नाही. आता इथं आचारसंहितेचं नाव पुढे करून हे काय करतात, की जो निकाल आहे पुरवठा निरीक्षक तो लावत नाहीयेत. तर माझी आता येथून आता मी आज तर हा तर आजचा उद्याचा दिवस म्हणजे आज 30 तारीख आहे. सॅटर्डे आहे. 1 तारखेला मी ऑफिसला जाऊन काय करेल, की याच्या संदर्भात एक लेखी त्यांना पत्र देणार आहे आणि याच्या निकालासंदर्भात काय केलं, की मी प्रयत्न करून तुम्हाला अपडेट देणार आहे. म्हणजे पुरवठा निरीक्षकासाठी प्रयत्न करणार आहे मी याच्यानंतरनं आणि तुम्हाला निकालासंदर्भात अपडेट जो काय असेल ऑफिशियल अपडेट तो देईन. आतापर्यंत अपडेट दिला नव्हता कारण की मी ऑफिसला गेलेलो नाही. मला माहिती आहे, की हे काय करतात लोकं. नॉर्मली फोनवर असेल तर तुम्हाला असे तसे उत्तरं देतील. जोपर्यंत तुम्ही ऑफिसला जात नाही, तोपर्यंत बसत नाही, तोपर्यंत हे काही उत्तर तुम्हाला देत नाहीत लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही जाल ऑफिसमध्ये त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला एक आयडिया येऊन जाते, की ह्यांच्या मनामध्ये काय आहे, काय करू शकतात ते, याची तुम्हाला माहिती मिळून जाते. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.